अजयदादा जिवंत आहेत की नाही हा प्रश्न कोड्यात टाकत होता। अखेर तो प्रश्न आता सुटलेला आहे। बघा, मागच्या 28 जानेवारी पासून आजपर्यंत ऐकलेल्या बातम्या, वाचलेली वृत्तपत्रे, सोशल मीडियावरती पाहिलेले व्हिडिओ हे आता असत्य ठरत आहेत। कारण आता सीआयडीच्या माध्यमातून एक नवीन माहिती समोर आलेली आहे। या माहितीमुळे संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झालेला आहे। बघा, बारामतीसह संपूर्ण राज्यामध्ये ज्या काही बातम्या सुरू होत्या, ज्या काही पारावरती चर्चा सुरू होत्या, ज्या काही अफवा पसरवल्या जात होत्या, जी काही चुकीची माहिती पसरवली जात होती, जे काही दबक्या आवाजामध्ये संभाषण सुरू होते, तर याला आता पूर्णविराम लागलेला आहे। कारण अजयदादांच्या विमानाच्या अपघातासंदर्भात जे काही नरेटिव्ह सेट करण्यात आलेला होता, तर त्याचा आता उलगडा लागलेला आहे। बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर मागच्या आठवड्याभरापासून अजयदादा जिवंत आहेत हे बातमी पसरवली जात होते, परंतु खरंच अजयदादा जिवंत आहेत का याची महत्त्वाची माहिती आता सीआयडीच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। यासोबत खासदार बजरंग सोनवणे, अमोल मिटकरी साहेब, संजय राऊत साहेब असतील तर यांनी उपस्थित केलेले प्रश्न, तर या प्रश्नांना आता तोडगा मिळालेला आहे। एकंदरीत अजयदादांच्या बारामती विमान अपघातासंदर्भात सर्वात मोठी गुपित माहिती आता समोर आलेली आहे। यासोबतच अजयदादांच्या कार्यकर्त्यांनी, अजयदादांच्या आमदारांनी आणि सामान्य नागरिकांनी, कार्यकर्त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न आणि या प्रश्नावरती जो काही तोडगा निघलेला आहे, तर तो तोडगा सुद्धा आपण सविस्तर पाहणार आहोत। यासोबत अजयदादांच्या विमान अपघातानंतर कोणाचे काय म्हणणे येत आहे याची माहिती सुद्धा सविस्तर पाहणार आहोत। त्यामुळे सत्य माहिती पाहण्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण कोणतीही चुकीची माहिती न पसरवता जी काही सत्य माहिती समोर आलेली आहे, तर ती सत्य माहिती मांडण्याचा प्रयत्न करत आहोत। आता बघा, एकंदरीत विचार करायला गेलात तर सोशल मीडियावरती एक बातमी तुफान व्हायरल होत होते। ती बातमी म्हणजे शरद पवारांचा पुतण्या म्हणजेच अजयदादा। तर हे अजयदादा, तुम्ही सुद्धा शिवाजी द बॉस हा पिक्चर पाहिलेला असेल। त्या शिवाजी द बॉस पिक्चर मध्ये रजनीकांत अगोदर मरलेला असतो, त्यानंतर परत एकदा त्याची एंट्री होत असते। त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती चर्चा सुरू आहेत की अजयदादांची एंट्री शिवाजी द बॉस पिक्चर मधील रजनीकांत सारखी होणार। कारण राष्ट्रवादी गटाचे आमदार अजयदादांचे पुतणे रोहित पवार यांनी मागच्या काही दिवसांपासून एक स्टेटमेंट व्हायरल केलेला होता। या स्टेटमेंटला धरून विविध ठिकाणी चर्चा सुद्धा सुरू होत्या। आता या रोहित पवारांनी कोणतं स्टेटमेंट केलेलं होतं आणि याचा आणि अजयदादांच्या या शिवाजी द बॉस पिक्चर मधील एंट्रीशी काही संबंध आहे का याविषयी सुद्धा माहिती देऊन टाकतो। परंतु सीआयडीच्या माध्यमातून जो काही तपास आता सुरू होता, तर त्याचा तपास आता अंतिम टप्प्यावरती आलेला आहे। तर या सीआयडीच्या माध्यमातून कोणती माहिती समोर आलेली आहे, यासोबत अजयदादा जिवंत आहेत का, यासोबत त्या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या तर 5 डेड बॉडी का सापडलेल्या होत्या, यासोबत विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत होता, खरंच हा प्रयत्न केलेला होता, काही अफवा होते, यासोबत पूर्णपणे विमान कोसळलं, ते विमान जळालं, तर त्या विमानामधील कागदपत्रे असतील, यासोबत अजयदादांच्या हातावरती त्यांचं घड्याळ असेल, अंगावरील जॅकेट असेल, तर हे का जळालेलं नव्हतं, तर याचं स्पष्टीकरण विमान कंपनीच्या मालकाकडून, यासोबत ज्यांना विमानांचं नॉलेज आहे, विमानांचं ज्ञान आहे, त्यांच्याकडून माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। ही माहिती ऐकून तुम्हाला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसणार आहे। तुम्हाला याच्यावरती विश्वास बसणार की नाही हे तुम्ही ऐकल्यावरती सांगायचं आहे। आता बघा, 28 जानेवारी 2026 हा दिवस संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील जनतेसाठी सर्वात मोठा आणि धक्का देणारा दिवस ठरलेला होता। कारण या दिवशी आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजयदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये निधन झालेलं होतं। परंतु हे निधन अपघाती निधन आहे की घातपाती निधन आहे यावरती मोठमोठे विधाने, मोठमोठ्या चर्चा, मोठमोठे आरोप प्रत्यारोप आणि वेगवेगळे आता खुलासे सुद्धा समोर येत आहेत। 28 जानेवारी पासून आज तागायतपर्यंत जे काही विधाने करण्यात आलेले होते, तर त्या सर्व विधानांची माहिती आणि आजपर्यंत सीआयडीच्या माध्यमातून देण्यात आलेली माहिती, यासोबत पुराव्यानिशीर कोणकोणत्या गोष्टींचं स्पष्टीकरण समोर आलेलं आहे याविषयी सुद्धा महत्त्वाची माहिती देतो। आणि तुमचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अजयदादा जिवंत आहेत की नाही या प्रश्नावरती सुद्धा आपण बोलणार आहोत। बघा, गावाच्या पारापासून ते बारामतीच्या गल्लीबोळापर्यंत, बारामतीच्या गल्लीबोळापासून ते दिल्लीपर्यंत, दिल्लीभरापासून ते संपूर्ण भारत देशामध्ये एकच चर्चा सुरू होते। ती चर्चा म्हणजे अजयदादांचा घातपात की अपघात। या चर्चेमुळे मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या पेरल्या जात होत्या,
मोठ्या पद्धतीने बातम्या पसरवल्या जात होत्या। या ठिकाणी एकाचं 2 करणं मोठ्या प्रमाणामध्ये विधाने सुद्धा केले जात होते, परंतु खरंच अजितदादांचा अपघात होता की घातपात याविषयी आता महत्वाची माहिती समोर येत आहे। परंतु विचार करायला गेलं तर अजितदादांचे चुलते म्हणजे शरद पवार साहेब यांनी 28 जानेवारी रोजी घटनास्थळी दाखल होऊन त्या ठिकाणची माहिती घेतली आणि त्यावेळेस त्यांनी लगेच एक स्टेटमेंट जारी केलं की हा अपघात आहे, याच्यामध्ये राजकारण आणू नये, याच्यामध्ये कोणताही घातपात नाही। परंतु शरद पवार साहेबांनी का घाईघाई केली असा प्रश्न सामान्य जनतेकडून विचारण्यात येत आहे। कारण ज्यांनी महाराष्ट्राचं राजकारण पाहिलेलं आहे, राजकारणाचे धुरंधर ज्यांना म्हटलं जातं असे शरद पवार साहेब यांनी हा अपघातच आहे हे लगेच का मान्य केलं, यामुळे सुद्धा काही ठिकाणी चर्चा सुरू आहे। याच्यामध्ये कोणाचा काही समावेश आहे का अशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा सुरू आहेत। परंतु एकंदरीत विचार करायला गेला तर आपल्याला याच्या जास्त खोलामध्ये न जाता जी काही सत्य माहिती आहे, महत्वाची माहिती आहे, तर तेच माहिती तुम्हाला द्यायची आहे। त्यामुळे या ठिकाणी काही मुद्दे तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे। बघा, यामधील सर्वात महत्वाचा मुद्दा की पहिल्या दिवशी बातमी आली, त्या बातमीमध्ये सांगण्यात आलं की या विमानामध्ये 6 व्यक्ती होत्या। त्यानंतर लगेच दुसरी बातमी आली की या 6 व्यक्ती गंभीर जखमी आहेत। त्यानंतर तिसरी बातमी आली या 6 व्यक्ती आता या जगामध्ये नाहीत, म्हणजे त्यांचं दुर्दैवी निधन झालेलं आहे। अशा पद्धतीच्या बॅक टू बॅक 9:15 10 पर्यंत या तिन्ही बातम्या येऊन गेलेल्या होत्या। तुम्हाला सुद्धा माहिती आहे 8:46 अजितदादांच्या विमानाचा अपघात झाला, त्या ठिकाणी विमान कोसळलं, सीसीटीव्ही मध्ये सुद्धा त्याचं फुटेज कैद झालेलं आहे। म्हणजेच बॅक टू बॅक 3 बातम्या आल्या। पहिली बातमी 6 व्यक्ती होत्या, दुसरी बातमी 6 व्यक्तींमध्ये अजितदादा होते आणि तिसरी बातमी 6 व्यक्तींचं या ठिकाणी निधन झालं, अशा पद्धतीने बातम्या आल्या। परंतु जसं जसं टायमिंग जात गेला, जशा जशा बातम्या फिरू लागल्या, जसे जसे दिवस उलटले, तसं तसं कळालं की या विमानामध्ये 6 व्यक्ती नसून याच्यामध्ये फक्त 5च व्यक्ती होत्या। बघा, पहिल्यांदा 6 व्यक्ती सांगितल्या, आता 5 व्यक्ती सांगण्यात येत होत्या। त्यामुळे संशय बळावला, कुठेतरी चर्चांना उधाण आलं की अजितदादा ती 6वी व्यक्ती असू शकते, अजितदादा या ठिकाणी जिवंत असू शकतात। कारण एक बातमी चुकीची आल्यामुळे संपूर्ण देशभरामध्ये या ठिकाणी 6 व्यक्ती का 5 व्यक्ती हा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता। परंतु एकंदरीत सांगायचं झालं तर या विमानामध्ये फक्त 5च व्यक्ती होत्या। याच्यामध्ये अजितदादा म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री दादा होते, यासोबत त्यांच्यासोबत त्यांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव होते, त्यासोबत पिंकी माळे होत्या, यासोबतच पाठक होते, पायलट 2 होते आणि अशा पद्धतीने हे टोटल मिळून 5 जण होते। 6 व्यक्ती याच्यामध्ये नव्हत्या। त्यामुळे यामधील महत्वाची गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। अमोल मिटकरींनी उपस्थित केलेला हा सर्वात महत्वाचा प्रश्न होता, तर या प्रश्नाचा तोडगा आता मिळालेला आहे। 6वी व्यक्ती या ठिकाणी कोणीही नव्हती, फक्त 5च व्यक्ती होत्या। या ठिकाणी जो फ्लाईटचा मॅनिफेस्टो होता तर तो जारी करण्यात आला, त्यामध्ये सुद्धा 5 जणांचा नाव होते आणि या विमानामध्ये म्हणजेच लेअरजेट 45च्या विमानामध्ये फक्त 5च व्यक्ती होत्या। अजित पवारांसह अजून 4 जण होते। टोटल मिळून 5 जणांचा मृत्यू या ठिकाणी झालेला होता। परंतु अजून अजितदादा जिवंत आहेत असं का बोललं जात आहेत आणि ते असू शकतात का, तर याची पुरावेसहित माहिती देत आहे। आता बघा, अजितदादांच्या विमान अपघाताची माहिती सध्याच्या स्थितीला चौकशी असेल किंवा अजितदादांचे जे काही विमानाचे हे झालं होतं तर त्याची CID यासोबत DGC यांच्या माध्यमातून ही केंद्रीय स्तरीय चौकशी सुरू आहे। तर या चौकशीमधून सुद्धा काही खुलासे होणार आहेत। परंतु सध्याच्या स्थितीला सोशल मीडियावरती पसरलेल्या बातम्या, यामध्ये दिलेली माहिती, यामुळे अजितदादा जिवंत आहेत हे गावखेड्यापासून ते निमशहरी भागापासून ते शहरी भागापर्यंत सर्वांना वाटत आहे। परंतु असं असतं तर सर्वांना आनंद झाला असता। परंतु सध्याच्या स्थितीला पाहायला गेलं तर अजितदादा जिवंत नाहीत अशा बातम्या येत आहेत। काही ठिकाणी बोललं जात आहे अजितदादा जिवंत आहेत। खरंच दादा जिवंत आहेत की नाही याचा आता गुपित उघडकीस होत आहे। एकंदरीत महत्वाचा रिपोर्ट आता हाती लागलेला आहे। अजितदादा जिवंत आहेत की नाही याची महत्वाची माहिती समोर आलेली आहे, तीच माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे। त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत चला। आता बघा, एकंदरीत विचार करायला गेला तर बघा, सकाळीच पहिली बातमी आली, कधी
28 जानेवारी रोजी ज्या दिवशी अजितदादांचं विमान कोसळलं तर त्या दिवशी पहिली बातमी आली, ती बातमी म्हणजे बारामतीच्या जवळ गोजूबावीच्या परिसरात. बघा, बारामतीच्या जवळ गोजूबावी हे एक गाव आहे, तर त्या गावाच्या परिसरामध्ये एक विमान कोसळलं. लगेच दुसरी बातमी आली, या विमानामध्ये अजितदादा होते, ते आता गंभीर जखमी आहेत. लगेच पुढची बातमी आली, अजितदादांसह अजून 5 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच अजितदादांना पकडून 6 जण पकडण्यात आलेले होते, परंतु तुम्हाला सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये 6 जण नव्हते, फक्त 5 जण होते. वृत्तपत्रांमध्ये सुद्धा अशीच माहिती लिहिलेली होती की 6 जण, परंतु अपघाताच्या स्थळी फक्त 5च मृतदेह सापडलेले होते. मॅनिफेस्टोमध्ये सुद्धा 5 जणांचा समावेश करण्यात आलेला होता. तर पहिला प्रश्न सुटला. आता दुसरा प्रश्न बघा, पूर्णपणे विमान जळालं, फक्त अजितदादांच्या हातामधील फाईल्स कागदपत्रे का जळाले नाहीत हा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला होता. तर बघा, जे विमानाचे जे जुने अनुभवी हे पायलट आहेत, यासोबत जे विमानाचं प्रशिक्षण देतात त्यांच्याकडे विचारपूस केली असता तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार हे विमान काही सहजासहजी कोसळत नाही, तर याच्यामध्ये एकतर तांत्रिक बिघाड असू शकतो किंवा धुक्यांमुळे हा अपघात झालेला असू शकतो किंवा इंजिनमध्ये काही बिघाड झालेला असू शकतो. याच्यामध्ये काही छेडछाडीची सुद्धा शक्यता असू शकते. बजरंग सोनवणे यांनी एक दावा केला की हे विमान कोसळण्या अगोदरच याच्यामध्ये काही बॉम्ब फुटल्यासारखा आवाज किंवा बॉम्ब फुटल्यासारखा वरच्यावरच हे विमान या ठिकाणी स्फोट झाल्याची माहिती त्यांच्याकडून देण्यात आली. खासदार संजय राऊत यांनी सुद्धा माहिती दिली की अजयदादांच्या जीवाला धोका होता. यासोबत अमोल मेटकरी असतील, बजरंग सोनवणे असतील, संजय राऊत असतील, तर या तिन्ही मोठ्या नेत्यांनी मोठमोठे प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तर या सर्व प्रश्नांचा तोडगा आता निघत आहेत. एकंदरीत विचार करायला गेलं तर अजयदादांचे सहकारी यांच्याकडून उपस्थित केलेले प्रश्न हे प्रश्न प्रत्येकाला पटणारे आहेत. त्यामुळेच अजयदादा जिवंत असल्याची चर्चा सुरू झाली. परंतु खरंच दादा जिवंत आहेत का आहेत, तर ते कुठे आहेत, यामध्ये अजयदादांच्या चुलत्यांचा या ठिकाणी काही समावेश आहे का, असं सुद्धा काही ठिकाणी बोललं जात आहे. म्हणजेच अजयदादांना शरद पवारांनी लपवून ठेवलेलं आहे. त्यांच्या जीवाला सत्ताधारी पक्षांकडून या ठिकाणी धोका असल्याची माहिती सुद्धा सोशल मीडियावरती फिरत आहेत. मोठमोठ्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून सुद्धा ही बातमी देण्यात आलेली आहे. कारण खासदार असणारे संजय राऊत यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की अजयदादांकडे काही असे पुरावे होते, ते पुराव्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये सत्ता पालट होईल, त्यामुळे सुद्धा अशा गोष्टी फिरत आहेत. यासोबत विमानातील 6 व्यक्तींचा दावा, विमानांच्या बाहेर फेकलेली कागदपत्रे, हातावरील घड्याळ, अंगावरील जॅकेट, पायलटचे खराब असलेले रेकॉर्ड, विमानातील ब्लॅक बॉक्स मधील रेकॉर्डिंग, अपघाताच्या अगोदर आलेले कॉल्स, अजितदादांनी भ्रष्टाचारीच्या दाखवलेल्या फाईल्स, संजय राऊत, अमोल मेटकरी, बजरंग सोनवणे यांनी केलेले दावे आणि विमानातून बाहेर पडण्याचा प्रयत्न, विमानाचा आणि त्या विमानातील इंजिनचा आलेला जोराचा आवाज, तांत्रिक बिघाड, पायलटच्या दिसलेल्या धुक्याची उधळण, विजिबिलिटीचा आणि धुक्यांचा प्रश्न, बारामतीत असलेला रनवे आणि यावरती नसलेल्या लाईट्स, तर याचे संपूर्ण आढावा या ठिकाणी आता समोर आलेला आहे. अजयदादा जिवंत आहेत की नाही या संदर्भात सुद्धा महत्वाची माहिती समोर आलेली आहे. आता बघा, विचार करायला गेला तर अजयदादांचा अपघात 28 जानेवारी रोजी झाला. आता बरेच दिवस उलटलेले आहेत, तरी पण अजयदादा असल्याची चाहूल प्रत्येकाला लागलेली आहे. 1 मिनिट मी त्या विमानामध्ये नव्हतोच असं अजयदादा येतील आणि मीडियाच्या समोर बोलून जातील असं सर्वांना वाटत आहे. परंतु खरंच असं होऊ शकतं का? अजयदादा पूर्वीसारखी पत्रकार परिषद घेऊन सर्वांना या ठिकाणी आनंदाने बोलतील का, चेष्टा मस्करी करतील का, अशा पद्धतीचे प्रश्न उपस्थित होत आहेत. खरंच त्यांना कुठे लपवून ठेवण्यात आलेलं आहे का, त्यांच्या जीवाला धोका आहे का, हे प्रश्न कोड्यात टाकणारे होते. परंतु आता हे प्रश्न सविस्तर लक्षात घेऊयात. बघा, एकंदरीत पाहायला गेलं तर सोशल मीडियावरती विविध चर्चा सुरू आहेत. या चर्चा सुरू होण्याचं कारण म्हणजे शरद पवार साहेबांनी लगेच मान्य केल्यामुळे या चर्चा सुद्धा सुरू झालेल्या आहेत. परंतु एकंदरीत विचार करायला गेला तर 28 जानेवारीची जी ती सकाळ होती, तर ती सकाळ संपूर्ण महाराष्ट्र राज्यासाठी काळी सकाळ ठरली. कारण या दिवशी आपण दमदार नेतृत्व गमावलेलं होतं. बघा, विचार करायला गेला तर सर्वात अगोदर सांगण्यात आलं की जे पायलट होते तर त्या पायलटना धुक्यांमुळे रनवे दिसला नाही आणि हा रनवे दिसल्यामुळे ते परत एकदा गो अराउंड करण्यासाठी गेले. म्हणजेच पहिल्या प्रयत्नामध्ये त्यांच्याकडून लँडिंग अयशस्वी झालं, त्यामुळे ते दुसऱ्या प्रयत्नामध्ये परत एकदा रनवेवरती येण्याचा प्रयत्न करत होते. ATCशी त्यांनी संपर्क केला, परंतु त्याच्या अगोदरच हे विमान कोसळलं अशा पद्धतीने माहिती देण्यात आली. तर याचं पहिल्यांदा कारण काय सांगितलं की या ठिकाणी धुके होते, तर या धुक्यांमुळे हा अपघात झाला. त्यानंतर दुसरं काय कारण सांगितलं की तांत्रिक बिघाड, विजिबिलिटीचा प्रश्न, अशी अगोदर कारणे सांगण्यात येत होते. परंतु जसे जसे दिवस उलटत चाललेले आहेत तसे तसे नवीन
नवीन प्रश्न तयार होत चाललेले आहेत। काही ठिकाणी आरोप प्रत्यारोप सुद्धा सुरू आहेत। बघा, मागच्या काही दिवसांपासून म्हणजेच विचार करायला गेला तर अजितदादांचा ज्या दिवशी अपघात झाला तर त्या दिवशीपासून ते आजपर्यंत अमोल मिटकरी विविध प्रश्न उपस्थित करत आहेत। संजय राऊत साहेब यासोबत बजरंग सोनवणे म्हणजेच अजितदादा गटाचे आमदार असतील, खासदार असतील, यासोबत सत्ताधारी नेते सुद्धा प्रश्न उपस्थित करत आहेत। तर याचं गुपित आता उघडकीस येत आहे। यासोबतच अजितदादांच्या अपघातानंतर जो नारंगी कलरचा ब्लॅक बॉक्स सापडलेला आहे तर त्याच्यामधून काही माहिती समोर आलेली आहे का त्याविषयी सुद्धा माहिती देतो। बघा, विचार करायला गेला तर हा ब्लॅक बॉक्स हा नारंगी कलरचा का असतो तुम्हाला सुद्धा माहिती आहे की विमान किती जरी जोराने कोसळला आणि त्याच्यामधील हा ब्लॅक बॉक्स कुठे जरी जाऊन पडला तर त्याच्या कलर वरून त्याला लगेच ओळखता येतं। कारण या ब्लॅक बॉक्स मध्ये कॉकपिट असतं, रेकॉर्डर असतं, म्हणजे सरासरी 2 तासांचा पूर्ण डाटा या ब्लॅक बॉक्स मध्ये साठवून ठेवलेला असतो। परंतु विचार करायला गेला तर भरपूर या ठिकाणी अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आमच्याकडे विचारपूस केली की या ब्लॅक बॉक्स मधील डाटा किती दिवसांमध्ये रिकव्हर होऊ शकतो। तर एकंदरीत विचार करायला गेला तर हे काही USB सारखं काम नाही, तर याच्यासाठी कित्येक महिने लागतात, याच्यासाठी वर्षानुवर्ष लागू शकतात। विचार करायला गेला तर सर्वात अगोदर तो ब्लॅक बॉक्स खोलला जाणार, कॉकपिट मधील रेकॉर्डर तपासलं जाणार, तर त्या रेकॉर्डर मध्ये कोणत्या गोष्टींचा समावेश आहे ते तपासलं जाईल। पूर्णपणे ते डॅमेज झालेलं नाही ना हे सुद्धा चेक केलं जाईल। अन्यथा कुठे जर डॅमेज असेल तर ते मायक्रोसॉफ्टच्या आधारावरती त्याला दुरुस्ती केली जाईल। त्यानंतर त्याच्यामधून सर्व डाटा रिकव्हर केला जाईल आणि याची शहानिशा केली जाईल। खरंच पायलट कडून कोणतं बटन दाबण्यात आलेलं होतं का, तांत्रिक बिघाड होता का, टेम्परेचरचं काय प्रमाण होतं का, एखादा पक्षी आडवा गेलेला होता का, कोणतंही कारण असू शकतं। कारण या अपघाताच्या संदर्भात कोणतीही सध्याच्या स्थितीला शासनाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही। म्हणजेच अजितदादा ज्या विमानाने मुंबईकडून बारामतीकडे रवाना करत होते तर त्या ठिकाणचं CCTV फुटेज सुद्धा जारी करण्यात आलेलं नाही। म्हणजेच अजितदादा मुंबईच्या एअरपोर्टवरती आले, यासोबत या VSR कंपनीच्या लेअरजेट 45 विमानामध्ये अजितदादा बसले असं CCTV फुटेज समोर आलेलं नव्हतं। त्यामुळे शंका आणि चर्चांना मोठ्या प्रमाणामध्ये उधाण आलेलं आहे। परंतु सांगायचं झालं तर या विमानामध्ये 6 व्यक्ती नव्हत्या तर 5 व्यक्ती होत्या। यासोबत ही पूर्णपणे कागदपत्रे का बाहेर फेकले तर मोठा स्फोट झाल्यामुळे कोणत्याही गोष्टी इकडे तिकडे गेल्या, त्यामुळेच घड्याळ, जॅकेट असेल, कागदपत्रे असतील अशी बाहेर फेकली गेलेले आहेत, अशा पद्धतीचे दावे करण्यात आलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण सत्य माहिती सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। CID असेल, DGC असेल, तर यांच्या माध्यमातून उच्चस्तरीय चौकशी सुरू आहे, त्यांच्या माध्यमातून लवकरच रिपोर्ट येईल। यासोबतच त्या ब्लॅक बॉक्स मधील डाटा रिकव्हर केला जाईल आणि अंतिम यादी तयार केली जाईल। त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण समोर येईल, तोपर्यंत अशा चर्चा सुरू राहू शकतात। त्यामुळे मित्रांनो, सत्य माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।